रात्रीचे 12:15 वाजलेले. रोजच्या सारखा तो दारूच्या नशेत धुंद होऊन आपल्या घराकडे चालला होता. नशेमुळे त्याला भान नव्हतं. कधी अडखळत होता, कधी पडतही होता. त्या रस्त्यावर एक लाईटचा खांब होता आणि त्या लाईट खाली एक 16-17 वर्षाची मुलगी घाबरलेल्या चेहऱ्याने थांबली होती. अंगावरचे कपडे मळके आणि काही ठिकाणी फाटलेले होते. शक्य तेवढा अंग चोरून ती त्या खांबाच्या मागे लपायचा प्रयत्न करत होती. तो माणूस तिच्या पाशी आला आणि त्याने विचारलं, तू कोण आहेस आणि एवढ्या रात्री इथं काय करतेयस? काही न बोलता ती मुलगी भेदरलेल्या नजरेने रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला बघायला लागली. ती ज्या दिशेला बघत होती त्या माणसाने त्याच दिशेला बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की 4-5 मुलांचं टोळकं तिथे थांबलं आहे आणि तिच्याकडे बघतंय. त्या टोळक्याला घाबरून ती तिथे थांबली होती. त्या दारुड्याने तसंच अडखळत आणखीन पुढे जाऊन बघितलं आणि त्याला बघितल्या ती मुलं तिथून पसार झाली. माणसाने तिला परत विचारलं की तू कोण आहेस आणि तू कुठून आलीस? इतक्या रात्री इथे काय करते आहेस? ती मुलगी म्हणाली की मी अनाथाश्रमात राहते. आज रात्री तिथल्या बाई मला कुठेतरी पाठवणार होत्या हे मला कळलं, म्हणून मी तिथून पळून आले आहे. आता तू कुठे जाशील माहीत नाही. दारुड्याने 2 क्षण विचार केला आणि परत तिला विचारलं, माझ्या घरी येशील का? यावर ती मुलगी आणखीन घाबरली. तिने दारुड्याकडे पाहिलं तर 45-50 वर्षाचा तो माणूस नशेत अगदी धुंद होता. इतक्या रात्रीचं कुठे जाणं शक्य नाही. अशाच टवाळखोर मुलांची भीती. त्यामुळे हातात काहीच पर्याय नसल्यामुळे ती मुलगी त्याच्याबरोबर जायला तयार झाली. मनात विचार करत होती, आता जसं नशिबात लिहिलेलं आहे तसं होईल. दारुड्याने तिचा हात करकचून पकडला. जणू काही हातात आलेली एखादी गोष्ट त्याला जाऊ द्यायची नव्हती. बहुतेक त्याच्या मनात भीती होती की आपला हात सोडून ही मुलगी मधूनच पळून गेली तर काय. त्याने इतका करकचून हात पकडला होता की त्या मुलीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होत्या. हा माणूस आपल्याला कुठे नेतोय आणि आता आपल्याबरोबर काय करेल या भीतीने त्या मुलीला रडू फुटलं. पण तिने ते दाबून ठेवलं. तो दारुडा अडखळत तसाच पुढे चालला होता आणि त्याच्या मागे ती मुलगी अक्षरशः फरफटत नेल्यासारखी चालत होती. असाच अडखळत चालताना तो दारुडा एकदा रस्त्यावर पडला आणि त्याच्या पाठोपाठ ती मुलगी पडली. उठताना तिने हातात एक मोठा दगड घेतला. अगदीच वेळ आली तर त्याच्या डोक्यात घालता येईल आणि पळून जाता येईल असा तिने विचार केला. थोड्या वेळाने दोघे त्या दारुड्याच्या घरी पोहोचले. दारुड्याने दरवाजा ठोठावला. थोड्या वेळाने त्याच्या बायकोने तो दरवाजा उघडला. तिने बाहेर बघितलं तर तिचा नवरा एका 16-17 वर्षाच्या तरुण मुलीला बरोबर घेऊन आला होता. बायकोला बघितल्याबरोबर त्या दारुड्याने मुलीला बायकोकडे ढकललं आणि म्हणाला, ही घे, आज तुझ्या करता एक लेक घेऊन आलो आहे. आता कोणीही तुला वाजोटी म्हणणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.